मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती। मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11चे मराठीतून प्रेडिक्शन करत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला। 2025च्या ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्स या 5 खेळाडूंना करणार टार्गेट। मित्रांनो, IPL 2025मध्ये मेगा लिलाव आहे। IPL 2025मध्ये मोठा लिलाव होणार आहे। 3 ते 4 प्लेयर्स रिटेन करू शकतील टीमा आणि बाकीचे प्लेयर्सना सोडावे लागणार आहे। तर चेन्नई सुपर किंग्स कोणत्या 5 खेळाडूंना टार्गेट करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर मित्रांनो, पहिला खेळाडू आहे साई सुदर्शन। मित्रांनो, साई सुदर्शन टेक्निकल बॅट्समन आहे। विराट कोहलीची रिप्लेसमेंट म्हणून त्याच्याकडे बघितली जाते। चेन्नई सुपर किंग्सचा तो तमिळनाडूचा रहिवासी आहे। चेन्नई सुपर किंग्ससाठी तो लोकल प्लेयर होणार आहे। चेन्नई सुपर किंग्सच्या टीममध्ये लोकल प्लेयर जास्त नाहीत। तर साई सुदर्शन अजिंक्य रहाणेची रिप्लेसमेंट चेन्नई सुपर किंग्समध्ये चांगली होऊ शकते आणि साई सुदर्शनकडे ओपन करतो। साई सुदर्शन 1 डाऊनला खेळतो, 4 नंबरला खेळतो, तो कोटी खेळायला तयार असतो। तर अशातच साई सुदर्शनला चेन्नई सुपर किंग्स टार्गेट करणार आहे। नंतर 2 नंबरचा खेळाडू आहे शाहरुख खान। शाहरुख खान देखील चेन्नईचा रहिवासी आहे, तमिळनाडूचा खेळाडू आहे, लोकल प्लेयर आहे। तर MS धोनी खेळतो की नाही हे अजून कन्फर्म झाले नाही। शाहरुख खान डेथ ओव्हरचा बॅटिंग करतो, डेथ ओव्हरमध्ये फिनिशर आहे। तर धोनीची रिप्लेसमेंट म्हणून चेन्नई सुपर किंग्स त्याच्यावर देखील टार्गेट करणार आहेत। तर शाहरुख खान चांगला खेळतो लास्टच्या ओव्हर्समध्ये आणि महेंद्रसिंग धोनी जास्तीत जास्त खेळू शकला तर 1-2 वर्ष आणखीन खेळू शकेल। तर त्याची रिप्लेसमेंट शाहरुख खान चांगली होऊ शकते। तर शाहरुख खानला देखील टार्गेट करू शकतील चेन्नई सुपर किंग्स। तिसरा प्लेयर आहे मार्कस स्टोइनिस। तर मोईन अली याचा चांगला फॉर्म नाही। ड्वेन ब्राव्हो चेन्नई सुपर किंग्सकडून गेली बरीच वर्षे खेळत होता, तोही रिटायर झाला आहे। तर चेन्नई सुपर किंग्सला चांगल्या ऑलराऊंडरची गरज आहे आणि चेन्नई सुपर किंग्सची टीम अशी आहे जी ऑलराऊंडरला बॅक करते। ऑलराऊंडर्स त्यांच्याकडे भरपूर आहेत। रवींद्र जडेजा, LB मॉर्कर, ड्वेन ब्राव्हो यासारखे भरपूर ऑलराऊंडर त्यांच्याकडे राहून गेले। तर मार्कस स्टोइनिसला देखील चेन्नई सुपर किंग्सची टीम टार्गेट करेल। नंतर तिलक वर्मा। तर मग तिलक वर्मा स्पिनर्सचा चांगला खेळाडू आहे, तो स्पिनर्स विरुद्ध चांगला खेळतो आणि सुरेश रैनाची रिप्लेसमेंट म्हटली जाते त्याला। सुरेश रैना, मिनी सुरेश रैना त्याला म्हटले जाते। तर तिलक वर्मा स्पिनर्सला देखील चांगला खेळतो आणि चेन्नई सुपर किंग्सचे जे ग्राउंड आहे चेपॉक ते स्पिनर्सला चांगले हेल्प करते। तिलक वर्मा आता मुंबई इंडियन्सकडून खेळतो, परंतु ज्यावेळी मुंबई इंडियन्सने त्याला खरेदी केली होती त्यावेळी चेन्नई सुपर किंग्सने त्याला बोली लावली होती। तर चेन्नई सुपर किंग्स तिलक वर्माला देखील टार्गेट करू शकते। तर 5वा प्लेयर आहे लिओन लिव्हिंगस्टोन। मित्रांनो, चेन्नई सुपर किंग्स एक अशी टीम आहे जी ऑलराऊंडरला बॅक करते। त्यांच्याकडे भरपूर ऑलराऊंडर्स असतात जे बॉलिंग बॅटिंग दोन्हीकडून खेळू शकतात। त्यांच्याकडे असे भरपूर प्लेयर्स यावर्षीच आपण बघितले, रचिंद्र रवींद्र, डेरी मिचेल, मोईन अली, रवींद्र जडेजा, मिचेल सॅटनर यासारखे खूप ऑलराऊंडर त्यांच्याकडे होते। नंतर समीर रिझवी, तर ते ऑलराऊंडरला पसंत करणारी टीम आहे। तर अशातच लिओन लिव्हिंगस्टोन ऑफ स्पिन देखील करतो आणि लेग ब्रेक देखील टाकतो। तर अशातच लिओन लिव्हिंगस्टोनला देखील चेन्नई सुपर किंग्सची टीम टार्गेट करेल। तर या 5 खेळाडूंना चेन्नई सुपर किंग्सची टीम टार्गेट करेल IPL 2025मध्ये असे मला वाटते। मित्रांनो, आपल्याला काय वाटते चेन्नई सुपर किंग्स कोणत्या प्लेयरला टार्गेट करेल? आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र।